नमः शिवाय। तर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मी तृप्ती तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ऑगस्ट महिन्याचे मासिक राशीफल। तर आता आपण पाहूयात की सिंह राशीसाठी हा महिना कोणकोणती फळे घेऊन आलेला आहे किंवा कोणकोणते चमत्कार या महिन्यामध्ये घडतील ते आपण आता पाहूयात। परंतु तत्पूर्वी मला तुम्हाला एक सांगायचं आहे आणि ते म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि जर काही तुमचे प्रश्न असतील, शंका असतील तर मला विचारायला अजिबात वेळ घालवू नका। नक्कीच तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील विचारू शकता। मी त्याचं निरसन करण्याचा पुरेपूर मनापासून प्रयत्न करेल आणि कमेंट करायला पण विसरू नका। तर आता आपण पाहूयात की हा ऑगस्ट महिना सिंह राशीसाठी कोणकोणती फळे घेऊन आलेला आहे। तर बघा, हा महिना तुमच्यासाठी संमिश्र परिणाम घेऊन आलेला आहे। म्हणजेच काही चांगले, काही वाईट, कभी खुशी कभी गम, कुछ खट्टा तो कुछ मीठा असे काही परिणाम तुम्हाला या महिन्यामध्ये पाहायला मिळतील। आणि विशेष करून खूपच महत्त्वाचे निर्णय तुम्ही ह्या महिन्यामध्ये घेणार आहात। मग ते कशाचाही म्हणजे कोणत्याही संदर्भात असू शकतं। तुम्ही व्यवसाय करत असाल तर तिथे घरच्यांच्या संदर्भात असू शकतो किंवा नोकरीच्या ठिकाणी असू शकतो। म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याही बाबतीमधील एखादा खूपच महत्त्वाचा निर्णय तुम्ही या महिन्यामध्ये घेणार आहात। तर पहा अजून काय काय घडणार आहे। तर भरपूर नवीन प्रकारची आव्हाने, अडचणी तुमच्या समोर येतील आणि तुम्ही त्यांचा सामनाही कराल, त्यावर मातही कराल आणि त्या सगळ्या गोष्टीतून, अडचणीमधून तुम्ही बाहेरही याल। तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे काही एक अनुशासन, नियम ठरविलेले आहेत ना, अगदी तुम्ही त्यालाच प्राधान्य द्याल। कितीही कठीण परिस्थिती आली तरी तुम्ही त्यासाठी किंवा त्या परिस्थितीमध्ये स्वतःला म्हणा किंवा तुमच्या नित्याच्या जे काही दिनचर्या असतील त्याला अजिबात बदलणार नाही। आणि या सगळ्या चांगल्या सवयींमुळेच, या सगळ्या चांगल्या गोष्टींमुळेच तुम्ही जी काही महत्त्वाची कामे करणार असाल तर ती अगदी वेळेवर पूर्ण कराल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 100% यशही प्राप्त होणार आहे। सोबतच तुम्ही तुमच्या जीवनाच्या प्रत्येक कार्यामध्ये किंवा तुमचे जीवन या महिन्यामध्ये सगळ्याच बाबतीमध्ये एक संतुलित राहण्याची शक्यता दिसत आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये एक संतुलन ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल। कुठेही कमी जास्त म्हणा, खर्च झाला तर तिथे आवक पण तुम्ही व्यवस्थित ठेवणार आहेत। कुटुंबामध्ये पण सामंजस्य राखण्याचा प्रयत्न करणार आहे। कुटुंबामध्ये सुख शांती कशी राहील याचा तुम्ही प्रयत्न करणार आहेत। तर सर्वार्थाने जसे सिंह रास असते, एक पितृरास असते, एक वडिलाची रास असते, एक कर्तृत्व किंवा एक कर्तव्याची जी रास आहे, जी स्वभाव आहे, त्याचा तुम्ही पुरेपूर एक तुमचं जे काही रूप आहे ते तुमच्या आसपासच्या मंडळींना या महिन्यामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे। की म्हणजे सिंह रास नेमकी आहे कशी, तर याचं पूर्ण एक डेफिनेशन तुम्हाला या महिन्यामध्ये पाहायला मिळणार आहे। तर नक्कीच तुम्ही ते पाहू शकता, त्याचा लाभही तुम्ही घेऊ शकता। तुमच्या घरामध्ये काही धार्मिक कार्य घडण्याची शक्यता आहे। सोबतच त्या एखाद्या धार्मिक स्थळीही तुम्ही म्हणा किंवा तुमच्या कुटुंबासोबत सगळी मंडळी तुम्ही यात्रा कराल। स्वास्थ्याच्या जर बाबतीत म्हटलं तर तुम्हाला थोडीशी खबरदारी घ्यावी लागू शकते। तुम्हाला थोडंसं काळजी घ्यावी लागू शकणार आहे, कारण एखादा त्रास होण्याची शक्यता आहे। स्वास्थ्यासंदर्भामध्ये जर छोटंही तुम्हाला काही जाणवलं, एखादी दुखापत म्हणा किंवा थोडा जर एखादा आजार तुम्हाला जाणवत असेल तर लगेचच डॉक्टरांकडे घ्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या। अंगावर कोणतंही दुखणं काढू नका, कारण याचे परिणाम तुम्हाला पुन्हा वाईट रीतीने भोगावे लागू शकते भविष्यामध्ये। तुम्ही एखादं जर नवीन कार्य करणार असाल तर तुम्हाला तुमच्या घरातील सर्व मंडळींचे एक सहकार्य लागणार आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये ते तुम्हाला मदतच करतील आणि त्यामुळे तुमचे जे काही कार्य आहे ते सफल होण्याचे चान्सेस तुम्हाला 100% दिसून येतील। या महिन्यामध्ये तुम्हाला अपेक्षेप्रमाणे पैशाची आवक राहणारच आहे। तुम्ही जेवढी अपेक्षा केलेली आहे, जेवढं एक तुम्ही मोजमाप ठरवून ठेवलेलं आहे तेवढी तुमची आवक राहणार आहे। म्हणजेच कमाई खूपच चांगल्या रीतीने होणार आहे। परंतु याला जे काही मी तुम्हाला म्हटलं की समतोल, इथे खर्चामध्येही वाढ झाल्याचे दिसणार आहे। मग त्याचं संतुलन राखण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात। तुमच्या स्वभावावर तुम्हाला थोडंसं काम करावे लागणार आहे। म्हणजेच विशेष करून तुम्हाला तुमच्या क्रोधावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे।
कारण सिंह रास म्हणले की कसं असतं की माझंच ऐकलं पाहिजे सगळ्यांनी, अशी एक छोटीशी अपेक्षा असते तुमची. पण कधी कधी अपेक्षा भंग होतो आणि त्यामुळे तुमचं क्रोध नियंत्रणाबाहेर जातं. मग त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या आसपासच्या लोकांना नक्कीच भोगावं लागतं. तुमच्या समोर जे व्यक्ती असेल तर त्यांच्यावर तुमचं जे काही क्रोध आहे ते त्यांच्यावर अगदी भरभरून निघून जातं. मग त्यामुळे त्यांचा रागराग होऊ शकतो किंवा तुमचं दोघांच्या नात्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तर इथे तुम्हाला विशेष करून त्या गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे. कोणतंही महत्त्वाचं काम तुम्हाला करावयाचं असेल तर ते अगदी निर्विघ्नपणे पार पडणार आहे. फक्त इथे तुम्हाला तेवढंसं काळजी घ्यावी लागणार आहे. तुमच्या क्रोधावर तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा महिना खूपच सुंदर, खूपच अनुकूल असा आहे. सोबतच काही जबाबदाऱ्या, नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील, त्याही तुम्ही सहजरीतीने पार करण्याचा प्रयत्न कराल. महिन्याच्या सुरुवातीलाच घरामध्ये काही दुरुस्ती किंवा डागडुगी म्हणजे काही दुरुस्ती करण्याचा प्रयत्न तुम्ही कराल किंवा करण्याची शक्यता इथे दिसत आहे. बऱ्याच दिवसांपासून तुमच्या मनामध्ये होतं की घराला पेंटिंग म्हणा किंवा कुठे काही दुरुस्ती करण्याची गरज आहे, तर तिथेही तुम्ही कार्य कराल. त्यामुळे अधिक प्रमाणामध्ये खर्च होण्याची शक्यता इथे दिसतच आहे. मग त्यासाठी तुम्ही थोडंसं आधीपासूनच पैशाची व्यवस्था करावयाची गरज इथे भासत आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला भार पडणार नाही आणि तुमचं जे काही एक आर्थिक संतुलन आहे, आर्थिक नियोजन आहे ते पण व्यवस्थित राहील. किंवा या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला एखादं नवीन कर्ज पण घ्यावे लागू शकतं किंवा एखाद्याकडून तुम्हाला हात उसने पैसे पण घ्यावे लागू शकते. जर ते तुम्हाला नको असेल तर नक्कीच तुम्ही आधीपासून थोडंसं पैशाची तरतूद केलेली बरी पडणार आहे. नातेसंबंधांमध्ये किंवा नातेसंबंधांच्या दृष्टीने जर पाहिलं तर हा महिना खूपच चांगला असा असणार आहे. परंतु काही गैरसमज निर्माण होतील, तरीही तुम्ही स्वतः थोडासा पुढाकार घेऊन ते सर्व काही गैरसमज असतील जर ते दूर केले तर नक्कीच तुमचे जे काही नातेसंबंध आहेत ते पहिल्याप्रमाणेच प्रस्थापित होण्याची शक्यता दिसत आहे किंवा पहिल्याप्रमाणे तुमचे नाते राहतील. त्याच्यावर कोणता विपरीत परिणाम पण होणार नाही. परंतु इथे थोडंसं तुम्हाला मध्यस्थाची भूमिका म्हणा किंवा जे काही वाद आहे ते मिटवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. मतभेद मिटवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला नमतं घ्यावं लागणार आहे. मग हे तुम्हाला जमायला हवं आहे. तर ही गोष्ट विशेष करून तुम्ही लक्षात ठेवणं खूपच गरजेचं आहे. सोबतच तुमचा जोडीदार तुमच्यावर खूप खुश असणार आहे. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंदीच आनंद असणार आहे. समजा जर एखादं रुसलं तर दुसऱ्याने मनवावं असं काहीतरी ह्या महिन्यामध्ये छोट्या मोठ्या कुरबुरी होतील. आंबट गोड किंवा छोट्या मोठ्या तक्रारी होण्याची शक्यता दिसत आहे. तर यामुळेही तुमचं जे काही प्रेम आहे ते पण वाढल्याचे दिसून येईल. जे कोणी प्रेमसंबंधांमध्ये आहेत किंवा रिलेशनशिपमध्ये आहेत तर तुमच्यासाठी महिन्याची सुरुवात खूपच चांगली असणार आहे. तुम्ही जास्त वेळ एकमेकांना द्याल, तुम्ही जास्त एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न कराल. परंतु इथे थोडंसं सावध राहण्याची शक्यता आहे किंवा गरज आहे, कारण तुमच्या नात्यामध्ये अचानकपणे संकट येण्याची शक्यता इथे दिसत आहे. समजा घरच्यांचा विरोध असेल किंवा अजून काही कारणं असू शकतात, तर इथे थोडंसं सावध राहा. जे कोणी विवाह इच्छुक असतील तर त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. तुम्ही लग्नासाठी प्रयत्न करत आहात तर नक्कीच तुम्हाला अगदी मनाप्रमाणे परिणाम मिळून जातील. पण ते होण्यासाठी काही अडचणी येतील. त्या अडचणींवर पण तुम्हाला मात करावयाची आहे. नक्कीच त्या पण दूर होतील, परंतु प्रयत्न करा. अडचणी आल्या तर त्याच्यावर मात करा. सगळं चांगलं होईल म्हणून गप्प बसू नका, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. व्यावसायिकदृष्ट्या हा महिना खूपच सुंदर, खूपच मनासारखा आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण भरपूर आर्थिक लाभ मिळवण्यामध्ये तुम्ही सफल असणार आहात. भरपूर आर्थिक लाभ तुम्ही कमवाल. महिन्याच्या मध्यामध्ये तुम्ही व्यवसाय संबंधित एखाद्या ठिकाणी किंवा लांबच्या प्रवासाला जाऊ शकता आणि त्यामधूनही तुम्हाला शुभ लाभच मिळतील. सोबतच तुमच्या व्यवसायामध्ये भरपूर प्रगती होणार आहे. हां, एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की तुमच्या विरोधकांपासून तुम्हाला सावध राहायचं आहे, कारण तुमची हानी होण्याची शक्यता आहे त्यांच्याकडून किंवा ते लोक इनडायरेक्टली तुमच्या नकळत तुम्हाला हानी पोहोचवण्याची पण शक्यता आहे. तर इथं थोडंसं सावध राहा. कोणावरही किंवा विशेष करून नवीन व्यक्तींवर तुम्ही विश्वास ठेवू नका. कोणतेही निर्णय घेताना नीट विचारपूर्वकच निर्णय घ्या, तेच योग्य राहतील. आणि विशेष करून पैशाच्या संदर्भामध्ये म्हणा किंवा आर्थिक गोष्टीमध्ये आर्थिक व्यवहार करणार असाल तर तिथेही थोडंसं जपून काळजीपूर्वक निर्णय घ्या.
नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी तुम्ही जर तुमची नोकरी बदलण्याच्या विचारात असाल तर नक्कीच तुम्ही ह्या महिन्यामध्ये ते पाऊल उचलू शकता. तुम्हाला सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. नोकरी बदलण्याचा विचार करत आहात तर नक्कीच नोकरी तुम्ही बदलू शकता. तुम्हाला पाहिजे तशी नोकरी पण मिळून जाईल. किंवा तुम्ही जर परदेशामध्ये नोकरीसाठी प्रयत्न करत असाल ना तर तिथेही तुम्हाला अगदी चांगले योग आहेत. मनाप्रमाणे नोकरी मिळेल, परदेशामध्ये पण नोकरी मिळेल. किंवा नोकरीच्या ठिकाणी अशा काही घटना घडतील किंवा तुमच्या मनाविरुद्ध काही घटना घडू शकतात की त्यामुळे तुमचं मनही दुखू शकतं आणि या सगळ्या गोष्टींमुळेच तुम्ही नोकरी बदलण्याचा पण विचार करू शकतात. हरकत नाही, ठीक आहे. स्वतःला अजून दुसरी संधी देण्याचा प्रयत्न करा. अजून तुमच्यामधील जे काही कौशल्य आहे ते तुम्ही आजमावण्याचा प्रयत्न करा. दुसरीकडे नोकरी शोधा, मनाप्रमाणे परिणाम मिळून जातील. हरकत नाही. स्वतःला सिद्ध करण्यासाठी अजून एखादा तुम्ही ट्राय करू शकता. तरुण वर्गाला मात्र तुम्ही जे काही करिअर ठरविलेले आहे त्या करिअरमध्ये तुम्हाला उतरायचं असेल किंवा त्या प्रोफेशनमध्ये उतरायचं आहे, त्या व्यवसायामध्ये तुम्हाला उतरायचं असेल तर आत्ता हाच महिना किंवा हीच ती वेळ आहे असं म्हणायला हरकत नाही. तुमचं गुड लक असलेला हा महिना आहे. भाग्य तुमच्यासोबत आहे. पुन्हा म्हटलं तर ईश्वर तुमच्यासोबत आहे, परमेश्वर तुमच्यासोबत आहे. सगळ्या गोष्टींची तुम्हाला साथ आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला नवीन संधी मिळतील. तुम्हाला न कळत आसपासच्या मंडळींकडून तुम्हाला मदत मिळेल स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी. सोबतच प्रसिद्ध व्यक्तींच्या पण ओळखी ज्या आहेत तुमच्या किंवा नकळतपणे त्यांच्या ओळखी होतील आणि त्यांच्या ओळखीमुळे पण तुम्हाला नक्कीच तुमचं जे काही करिअर तुम्हाला करायचं आहे त्याच्यामध्ये फायदा होणार आहे. तर असं काही घडत असेल तर अजिबात विचार करू नका. एक क्षणही वेळ वाया घालू नका. लगेचच कार्य करायला लागा आणि या संधीचा नक्कीच फायदा घ्या. तुमचं आयुष्य बदलणार आहे. तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. तुमच्या कल्पना प्रत्यक्षामध्ये येणार आहेत आणि हाच तो महिना आहे. ही गोष्ट मात्र विसरून चालणार नाही. प्रयत्न करा. पूर्ण सृष्टी तुम्हाला मदत करणार आहे आणि यश फक्त आणि फक्त तुमचंच असणार आहे. सर्वार्थाने हा महिना खूप सुंदर आहे तुमच्यासाठी. ज्यांना काही नवीन करायचं आहे, स्वतःची नवीन ओळख तुम्हाला निर्माण करायची आहे, वेगळं काहीतरी तुम्हाला एक छाप पाडायची आहे, तर तुमच्यासाठी हे युनिवर्स पण कमी पडणार आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रयत्न करा, यश तुम्हालाच मिळणार आहे. महिला वर्गाला मात्र हा महिना थोडासा तणावपूर्वक असणार आहे. कारण तुमच्या मनामध्ये तुमच्या संतानाबद्दल कसली तरी चिंता सतावीत राहणार आहे आणि त्यामुळं तुमचं मानसिक स्वास्थ्यही बिघडू शकतं. तब्येतीची तुम्हाला विशेष करून या महिन्यामध्ये खूपच काळजी घेणं गरजेचं आहे. अंगावर कोणतंही दुखणं तुम्हाला काढायचं नाही आहे. एखादा शारीरिक त्रास उद्भवला की लगेच डॉक्टरांकडे जा, अन्यथा त्रास वाढून हॉस्पिटलाइज पण होण्याची शक्यता इथे दिसत आहे. छोटासा त्रास तुम्हाला आता वाटत असणार आहे, परंतु अजून एका आठवड्याने तो त्रास वाढून खूप काही सिरियस होऊ शकतं. तर तुम्हाला तुमची काळजी घ्यावयाची आहे. जर तुम्ही स्वस्थ असाल तर तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घ्याल. तुमचं कुटुंब स्वस्थ असणार आहे. ही गोष्ट विसरून चालणार नाही. तर महिला वर्गांनी विशेष करून तुमच्या स्वास्थ्याची काळजी घेणं ह्या महिन्यामध्ये खूपच गरजेचं आहे. विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना खूपच अनुकूल आहे. एकाग्रता वाढेल. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी मनासारखे परिणाम मिळतील. त्यांच्या मेहनतीला यश मिळणार आहे. तुम्ही तुमच्या ध्येय प्राप्तीकडे अजून एक पाऊल पुढे जाल. अजून एक पायरी पुढे गेल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे. किंवा एखादी परीक्षा तुम्ही पास व्हाल, जी काही प्रिलिम असते, सुरुवातीची परीक्षा असते, ती तुम्ही पास व्हाल तर अगदी मनासारखं घडणार आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे तुम्हाला मनासारखे कॉलेज मिळू शकेल. किंवा परदेशामध्ये तुम्ही जर ट्राय करत आहात पुढच्या शिक्षणासाठी तर अगदी तुम्हाला तिथेही तुमच्या मनासारखे परिणाम मिळून जातील. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा महिना खूपच प्रसन्नतेने भरलेला असणार आहे. तुम्ही जे कोणतंही कार्य कराल अगदी प्रसन्नतापूर्वक कराल आणि त्यामुळे तुमचे मन शांत राहील. तुम्ही एकाग्रचित्त राहाल. तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याचे दिसून येईल. एखादं नवीन कार्यही तुम्ही हाती घ्याल आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही व्यस्त असणार आहात आणि व्यस्त असल्यामुळे तुमचं मन निरोगी राहील, मन प्रसन्न राहणार आहे आणि त्यामुळे तुमचं शरीर पण प्रसन्न राहणार आहे. शारीरिक कोणतेही त्रास तुम्हाला होणार नाही. परंतु एक गोष्ट मात्र विसरून चालणार नाही. तुमचं जे काही नित्याचं आहार आहे, व्यायाम आहे, जे काही तुमचं जे काही काम आहे ते करायचं आहे ते विसरून चालणार नाही. शरीराची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे आणि आहाराची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. ह्या जर गोष्टींची काळजी घेतली तर तुमचं
पूर्ण महिना तुमच्यासाठी एकदम सुंदर नवीन काहीतरी देणारा घेणारा असा असणार आहे। तर एकंदरीतच जर आपण पाहिलं तर हा महिना संमिश्र परिणाम देणारा आहे, परंतु जास्तीत जास्त परिणाम हे चांगलेच मिळणार आहेत तुम्हाला। काही मनाविरुद्ध घडतील हरकत नाही, तुम्ही त्याचाही सामना कराल। तर येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा। आणि जर तुम्हाला मी दिलेली ही आजची माहिती आवडली असेल तर लगेचच एक क्षणाचाही विलंब न करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत माझे हे व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा। आणि जर तुम्हाला काही शंका असतील मनामध्ये, काही प्रश्न विचारावायचे असतील या विषयाशी संदर्भामध्ये किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। मी तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम्स किंवा तुमच्या शंका निरसन करण्याचा नक्कीच प्रयत्न करील। तरी राधे कृष्णा।